मी दारू पितो, गुटखा खातो, सिगरेट पितो, असं काय बघितलंस माझ्यात? रुबाब. नमस्कार, मी सलमान शेख. आपण पाहताय ABP माझा. खरं तर व्हॅलेंटाईन डे वीक सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने एक भन्नाट असा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. त्याचं नाव आहे रुबाब. खरं तर रुबाब या चित्रपटाचं जे ट्रेलर लॉन्च झालं होतं तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार अशी चर्चा सुरू आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत रुबाबदार टीमचे म्हणजे अख्खी टीम आपल्यासोबत आहे. सर, ABP माझामध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर, थँक्यू ABP. सर्वात आधी आज पिक्चर रिलीज झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं आहे आणि आतमध्ये गोळा पण आला आहे किंवा भीती पण वाटायला लागल्या. पहिली पिक्चर आहे आणि आत्ताच जस्ट आपला इंटरव्ह्यू चालू व्हायच्या अगोदर काही लोक थिएटरमधनं बाहेर आले आणि त्यांना खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं आहे, तर जरा बरं पण वाटलं आहे. तर म्हणजे एकंदरीतच संभाजीचा एक डायलॉग खूप फेमस होता त्याच्यामध्ये की सापावरती विश्वास ठेवावा पण मुलीवरती विश्वास ठेवू नये. याबाबत नेमकं तुझं वैयक्तिक मत काय होतं? नाही, असं काही नाही आहे. म्हणजे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर समजेल आणि ते का बोललं गेलं आहे, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे, याबद्दल तुम्हाला रुबाब बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जे पात्र, मी जे पात्र साकारतो आहे सूरज, हे इतकं सुंदर लिहिलं आहे शेखरनी. आणि हा जो रुबाब आहे तो प्रेमाचा रुबाब आहे. आणि बरेच तुम्ही एक डायलॉग जो सुरुवातीचा आहे तो आणि आम्ही माझ्या मते आज सकाळीच हा एका महिलेबरोबर बोलत होता ज्यांनी सिनेमा पाहिला आहे आणि त्या खूप कौतुक करत होत्या सिनेमाचं. आणि त्या म्हणत होत्या की आम्ही वेगळ्याच हेतूने गेलो बघायला आणि आम्ही प्रेमात पडलो सिनेमाच्या. मुलींना हा सिनेमा जास्त आवडायला लागला आहे हे विशेष वाटतं आहे. कारण की हे एक प्रतिक्रिया देतो स्पेशली या वाक्यावरती, कारण ते वाक्य त्यावरती. उलटं झालं, ऑडियन्स जो सर्वात जास्त प्रतिक्रिया देतो आहे तो स्त्रीवर्ग आहे. कारण हा सिनेमा त्यांचा जास्त आहे आणि हे सिनेमा बघितल्यानंतर उलगडेल, एस्पेशली लास्ट मोमेंटला. आणि पहिले 3 मिनटात तुम्हाला समजेल की पार्श्वभूमीच वेगळी आहे सिनेमाची, की काय आहे जे दिसतं आहे ट्रेलरमध्ये तो खूप छोटा भाग आहे सिनेमाचा. आणि इतका सरप्राईज करणारा सिनेमा आहे प्रेक्षकांना की ते त्या रुबाबाच्या प्रेमात पडतील. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा कधीतरी तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे. तुम्ही हसता खूप, कदाचित तुम्ही पण बोलला आहात. तर हे माझ्या मते ते पण बोललेत. त्यामुळे हा रुबाब आमचा नाही आता राहिलेला, हा रुबाब तुमचा आहे. तर म्हणजे सैराट चित्रपट लॉन्च झाला होता, रिलीज झाला होता, त्याच्यानंतर आर्ची समोर आली होती. तर मी 1-2 अशा कमेंट बघितल्या की आता हा चित्रपट जो आहे सैराटला टक्कर आहे. म्हणजे तेव्हा रिंकू राजगुरू एक समोर आली होती. आता ह्या चित्रपटामध्ये म्हणजे शीतल म्हणजे एक रिंकू राजगुरूसारखी किंवा आर्चीसारखी तुमची काही हवा होऊ शकते? अच्छा, म्हणजे माझं कम्पॅरिझन रिंकू राजगुरूसोबत करताय का करताय? बऱ्याचशा कमेंट वगैरे वाचला तर लोक म्हणतायत की हा चित्रपट जो आहे ना तर तो सैराटच्या कॉम्पिटिटरमध्ये राहील. नाही, सैराटशी आणि रुबाबचं असं काही कम्पॅरिझन होऊ शकत नाही. आणि रिंकू चांगली मैत्रीण पण आहे, त्याच्यामुळे मी कायच बोलू याच्यावर. तर नेमकं तुमची निवड कशी झाली होती? माझी पकडू का? सरांनी माझं कास्टिंग फार वेगळ्या पद्धतीने झालं. म्हणजे आधी माझं रिजेक्शन झालं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. मी ह्याच्या आधी TDM केला होता आणि TDMच्या वेळेस सरांनी माझा एक शॉट बघितला होता, क्लोज शॉट. म्हणजे छोटीच भूमिका होती माझी, महत्त्वाची भूमिका होती याच्यामध्ये. तर त्याच्यामधला एक क्लोज शॉट बघितला होता त्यांनी. तर त्यामध्ये त्यांना माझे डोळे आवडले होते. तर ते पाहून त्यांनी मला ऑडिशनला बोलवलं होतं आणि तेव्हा नेमकं त्यांना पण नॅशनल जाहीर झाला होता. हो, जाहीर झाला होता ते शूटच्या वेळेस तू अवॉर्ड रिसीव्ह करायला गेला होता दादा. तर मग आणि मलाही त्यांना भेटायची खूप इच्छा होती, शेखर सरांना, की काम करायची इच्छा होती. तर कोइन्सिडेंटली त्यांनी पण मला ऑडिशनला बोलवलं आणि मी गेले त्यांना भेटायला. तर ज्या दिवशी गेले तर त्या दिवशी मी वेणी पण अशी घातली होती की त्यांच्या वैशाली सारखी वेणी घातली होती.
तर त्यांना ती बघून त्यांना दिसताना ती म्हणजे दिसायच्या बाबतीत वैशाली मी पास झाले होते, पण ऑडिशन जे झालं होतं ते त्यांना आवडलं नव्हतं आणि मग मी अशी रिजेक्ट झाले होते. मग त्यांनी थोडासा वेळ घेतला आणि मग त्यानंतर बऱ्याच दिवसांनी कॉल केल्यानंतर मला सांगितलं की नाही आपण करू. आणि त्यांनी मला विचारलं की तू वेळ द्यायला तयार आहेस का, मेहनत सगळी करावी लागेल, बरेचसे काही काही हे होते क्रायटेरियाज होते, असं हे करायचं ते करायचे, ही भाषा आहे, असं ह्या भागात शूट होणार आहे. तर मग ह्या सगळ्या जे काही रूल्स होते किंवा जे काही रेग्युलेशन्स होते, जे काही क्रायटेरिया होता त्या कास्टिंगमध्ये वैशालीचं कॅरेक्टर साकारण्यासाठी, तर ते तुला सगळं मान्य आहे का. तर मी होते की हो मी मेहनत करायला तयार आहे आणि मला करायचं आहे हा सिनेमा. सो मग अशा पद्धतीने मग ते मी ऑन फ्लोअर आले मग रुबाबच्या. म्हणजे TDM नंतर हा तुमचा पहिला चित्रपट आहे म्हणजे जो रिलीज होतो आहे. हा पहिला चित्रपट आहे माझा. TDM मध्ये मी कॅरेक्टर रोल केलं. संभाजीला हा रोल नेमका कसा मिळाला? नाही, काही रीत्या अशीच कहाणी आहे. मला रिजेक्ट केलेलं, माझी तर ऑडिशन पण नव्हती घेतली. त्याने तोंडावर सांगितलेलं की तो मुलगा नाही आहे जो आम्ही ज्याचा शोध घेतो आहे. पण त्याच्या डोक्यात क्लॅरिटी होती शेखरच्या, जी मला आवडली. आणि मग मी त्याला बोललो होतो की थोडा हार्टब्रेक मोमेंट होता माझा, यार काय मला यार का रिजेक्ट केलं. आणि मी चांगलं कापड इस्त्रीचं घालून आलो आहे अंधेरीला याला भेटायला आणि म्हणतो की नाही बघ तरी नाही. तर तसं झालेलं. पण त्याला माझं बोलणं असं झालं, मला आवडली की क्लॅरिटी खूप आहे शेखरमध्ये. आणि तीच क्लॅरिटी आज रुबाब जो घडला आहे तो त्या क्लॅरिटीमुळे घडला आहे. आमचं असं बोलणं झालं की पुढच्या सिनेमामध्ये मी काम करीन तुझ्या, प्लीज कन्सिडर मी फॉर दॅट, असं झालेलं. पण मग 2 आठवड्यानंतर जसं शीतल बरोबर झालं तसं माझं झालं. मला कॉल आला आणि शेखरनी विश्वास दाखवला, संजयजींनी विश्वास दाखवला माझ्यावर, त्यामुळे हे घडू शकलं. तो प्रोसेस इतका वेगळा होता सिनेमा बनवण्याचा शेखरचा, इतका मजेदार आणि भयभीत करणाराही होता. दोन्ही एकत्र होतं. आता भयभीत म्हणजे तो स्क्रिप्ट देत नाही ॲक्टर्सला आणि त्यामुळे थोडी दमछाक होते. हां, स्क्रिप्ट लिहिली गेली आहे, सुंदर स्क्रिप्ट लिहिली गेली आहे, पण तो ती त्याच्या जवळ ठेवतो आणि त्याच्या एडीजबरोबर असते. आम्हाला देत नाही, आम्हाला ऐकावी लागते स्क्रिप्ट आणि पुशिंग करावं लागतं. म्हणजे ते कानसेन व्हावं लागतं त्या स्क्रिप्टबद्दल आणि तशी आठवून ठेवावी लागते स्क्रिप्ट. या पद्धतीचा तो प्रोसेस होता आणि त्यामुळे ते खूप ऑर्गॅनिक झालं. आम्ही जगलो आहे. शीतल, मी, सिमरन, विशाल चिरतोडे असतील, अभिजित सकटे, आम्ही सगळे जगलो आहे. तिकडे गेलो आम्ही. एक 23 का 26 दिवसाचा तो प्रोसेस आहे. तिथे त्याचं क्लिअर होतं की तुम्ही जगा, ऐका आणि जगा, त्या गावात जावा. त्यामुळे ते असं वाटलं नाही की आम्ही वेगळ्या जगात कुठेतरी काम करतो आहे. की एरवी आपण हॉटेलमधनं येतो, आम्ही राहतसुद्धा एका बंगल्यात होतो सगळे. शेखर माझे रूममेट होते आणि आम्ही संध्याकाळी जेवायला एकत्र भेटायचो, सकाळी नाश्ता एकत्र करायचो, गप्पा मारायचो. तर स्क्रिप्टबद्दलच सगळं चालू होतं, रुबाबबद्दलच सगळं चालू होतं. त्यामुळे ते जग उभा करता आलं आणि ते खरं वाटतं आज लोकांना. ते खरं वाटण्याचं कारण मला असं वाटतं की शीतलचं असेल, माझं असेल किंवा सिमरनचं असेल, आमचे जे सहकलाकार आहे त्यांचं असेल, ते कन्व्हिक्शन उतरवलं त्यानं त्याच्या प्रोसेसनं. त्यामुळे ते खरं वाटतं आणि तो रुबाब रिलेटेबल वाटेल लोकांना. सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की ठीक आहे आता तुम्ही चित्रपट तयार केला, पण याचं नेमकं नाव रुबाबच का ठेवावं असं तुम्हाला वाटलं? रुबाब आपल्याकडं गावाकडं एखादा बैल असतो रुबाबदार, एखादा पांढरे कपडे घातलेला माणूस असतो किंवा एखादी बुलेटवर जाणारी मुलगी पण दिसली तरी आपल्याला वाटतं की रुबाबदार आहे. तर रुबाब हा शब्द आपण वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आहे, पण हा प्रेमाचा रुबाब आहे आणि हा स्क्रिप्टमधनं आलेला शब्द आहे. आता हा जो रुबाब आहे हा प्रत्येक माणसानं आयुष्यात जपलेला रुबाब आहे की त्याच्या आयुष्यात तो त्यानं जपलेला, फक्त त्यानं ते रजिस्टर नाही केलं की अरे हा रुबाब आहे याला किंवा ह्याला रुबाब म्हणूया आणि ह्याच्याबद्दल आपण स्वतःचे पाठ तुपटून घेऊया. असं जे आहे हे फिल्म बघितल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल किंवा लोकांना ते वाटेल आणि त्याचा करेक्ट अर्थ म्हणजे आता मी जर फिल्ममध्ये रुबाब ह्या शब्दाला घेऊन काय आहे असं सांगितलं तर फिल्म सगळी ओपन होईल. तर मला वाटतं फिल्म बघायला पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीनं रुबाब या शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल. नाही, पण याची स्क्रिप्ट लिहिताना नेमकं तुमच्यासमोर कोणते आव्हान होतं, याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? काय आहे, कुठलीही गोष्ट सुचत असते आपल्या जगण्यातनं, बघण्यातनं, आजूबाजूच्या माहोलमधनं
यालाच प्रेम म्हणावं का, हेच प्रेम आहे का, आणि नेमकं प्रेम कसं आहे आणि काय प्रेम आहे, अशा अनेक प्रश्न मला 2018 दरम्यान पडले आणि वाटलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ह्या गोष्टीला घेऊन. म्हणजे प्रेम, आता प्रेम ही भावना युनिव्हर्सल आहे, ते कुठे गेलं तर दोन लोकांमध्ये जे प्रेम होतं ती भावना सेमच आहे. तर मग असं असताना असं का मला काही गोष्टी अस्वस्थ करत होत्या, काही चांगल्या पण वाटत होत्या. आणि मग ते 2018 ती प्रोसेस सुरू झाली, थॉट प्रोसेस, की ह्याच्यावरती आपण काहीतरी म्हणलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि मग ते 18 लिहायला चालू झाली, ती 23 त्याचं सगळं सुरू होतं. हो, 5 वर्ष. आणि मग ती लिहून झाली. लिहिताना मी त्याची काळजी घेतली की लोक येऊन हसतील, लोक येऊन रडतील, आणि शेवटी जाताना स्वतःची पाठ थोपटत थिएटरमधनं बाहेर जातील, आपण माझा रुबाब आहे असं म्हणून लोक बाहेर जातील. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे नवीन आहे, जे लोकांच्या लक्षात नव्हतं, असं काहीतरी त्याच्यातनं सांगण्याचा तो प्रयत्न आहे. नाही, पण एकंदरीत आपण जेव्हा पुस्तक लिहितो किंवा एखादा सिनेमा करतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक रियालिटी आणि काही काल्पनिक असते. तर ह्या चित्रपटामध्ये नेमकं तुम्ही जी स्क्रिप्ट लिहिली ती काल्पनिक हे पूर्णपणे की रियालिटी त्याच्यामध्ये काहीतरी? नाही, काय होतं, फिल्मची टॅगलाईन आहे, एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. कुठल्याही माणसाला विचारायचं, अरे तुझं कोणावर प्रेम होतं का, मग ते एकतर्फी असेल दुतर्फी असेल, तर तो सगळा माणूस म्हणेल की हो. आणि ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट माझ्या बघण्यात, माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कुठल्याही घरात, म्हणजे सूर्याला आपण नाकारू शकत नाही, ज्या प्रकारे ट्रेलरमध्ये दिसलाय तो आपल्या आजूबाजूला पोरगा आहेच की, आपण त्याला म्हणू शकत नाही की अरे असं आम्ही बघितलंच नाही. किंवा वैशाली, ही प्रत्येक घरामध्ये वैशाली आहे, वैशालीचं जे पात्र आहे. आता हे सिनेमा बघताना अजून चांगलं कळेल की हा ही आपल्या आजूबाजूची सगळी पात्र आहेत. त्यामुळं ही सगळी बघण्यातली आजूबाजूची पात्र आणि त्या सगळ्यांचं ते मिश्रण असलेली गोष्ट आहे. तर तुम्हाला या चित्रपटामध्ये नेमकं काय आव्हानात्मक होतं या सर्व शूटिंगमध्ये? भाषा, हे तिकडची भाषा जी आहे मानदेशी, मी आता वेगळ्या भागातून येते, कोकणातून येते मी, तर मग ती भाषा त्या गावातलं वाटणं किंवा म्हणजे मुरलेलं वाटणं, वेगळं कोणतरी न वाटणं, आणि ते जरा चॅलेंजिंग होतं. आणि सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे आमच्याकडे स्क्रिप्ट नव्हती, आणि ते स्क्रिप्ट नसताना फक्त ऐकून ते सगळं प्रॅक्टिस करून ते सगळं शूट करणं किंवा हे परफॉर्म करणं, हे पण चॅलेंजिंग होतं. पण ते एकंदरीत रोज सरांनी करून घेतल्यामुळे, आणि सगळे आमचे सहकलाकार जे आहेत, विशाल शिरतोडे, अभिजित सकटे, सिमरन, यांनी पण खूप मदत केली. पण भाषा वॉज द मेन थिंग माझ्यासाठी तरी. खूप चॅलेंजिंग होतं की त्या मानदेशी भाषातले जे काही थोडे जे काही हेल आहेत, त्या भाषेची मजा आहे, त्या वेगळीच मजा आहे त्या भाषेची. सो ते करताना जरा मला थोडे चॅलेंजेस वाटत होते. बाकी परफॉर्मन्स तर सरांनी करून घेतलाच होता माझ्याकडनं. तर संभाजीची एक गोष्ट मी वाचली होती की संभाजीचे वडील काहीतरी टेलर आहे आणि त्याचा प्रवास झोपडपट्टीतून सुरू झालेला आहे. म्हणजे झोपडपट्टी ते डायरेक्टली सिनेसृष्टीचा एक तू कलाकार. ह्या प्रवासाबाबत तुला नेमकं काय वाटतं? हा माझा जन्म झोपडपट्टीमधला आहे. हिराबाग नावाची जागा आहे, तिथे माझा जन्म झाला, मी तिथे वाढलो. तिथे आम्ही पथनाट्य खूप करायचो गणपतीमध्ये, की दारूबंदी असेल, स्त्रीभ्रूणहत्या, यावरती आम्ही सोशल कॉजेसवरती पथनाट्य करायचो. माझ्या घरात असं कोण नाही आहे की ते फिल्म लाईन, पण माझा नाना जो होता तो व्हिडिओ कॅसेट आणायचा आणि तो दाखवायचा, आणि तो तामिळ बोलू शकत होता. त्यामुळे मला अजून आठवतं सदमाची व्हिडिओ कॅसेट आणलेली, मुंदरम पिराई ज्याला तामिळमध्ये म्हणतो आपण. आणि त्यातला शेवटचा जो सीन होता तो अजून मला आठवतो कमल सरांचा. श्रीदेवी जेव्हा जाते सोडून आणि ते तिला सांगतात की मला ओळखतेस का? अगं त्याला मी रडलो होतो, ओक्साबोक्षी रडलो होतो. तो सीन असा राहिला माझ्यामध्ये. आणि तो प्रवासात परत मी पथनाट्य करताना मला काही असं ॲक्टर वगैरे व्हायचं फॅड नव्हतं, कारण की जबाबदाऱ्या घरच्या खूप होत्या, वडिलांवरती 5 सख्या बहिणी होत्या. त्या प्रवासामध्ये मला मजा येत होती
पथनाट्य करताना मला मजा येत होती. लोक एका वेगळ्या अंगाने बघायचे परफॉर्मन्स झाल्यानंतर मला, आणि ते मला आवडायचं. आणि मग कॉलेज करताना माझी साधी नोकरी वगैरे करायची होती मला. माझे वडील ही साध्या मिडल क्लासमध्ये जे एक्सपेक्टेशन असतात तेच, की बाबा रे मी तर टेलर आहे, तू तर होऊ नकोस टेलर. मी 11वी फेलही झालेलो बऱ्याच कारणांमध्ये. त्यामध्ये एक कारण होतं की मी पळून जाऊन सिनेमे वगैरे बघायचो प्रभात थिएटरला दादा कोंडके सरांचे. तर तो प्रवास असा झाला की मग मला जेव्हा मास्टर्स झालं माझं कम्प्युटर सायन्समध्ये, त्यावेळी मला वाटलं की आय नीड टू टेक अ कॉल, की एक तर मी कॉम्प्युटरसमोर खूप काळ आयुष्यभर काढावा, किंवा मी हे करावं जे मला जेन्युइनली आवडतं. आणि मग तिथून माझा प्रवास मुंबईत सुरू झाला. आणि मग एकातून दुसऱ्यातून तिसरं मिळत गेलं. इथे मला स्कॉलरशिप मिळालेली मुंबईत थिएटरची, डॉक्टर भालेरावांनी दिलेली. मग तिथून मी नाटकं करत गेलो, हिंदी, काही कन्नड थिएटर ग्रुप्सबरोबर. मग ते कोणीतरी पाहिलं, फिल्म मिळाली, त्या फिल्ममधनं दुसरी फिल्म मिळाली, मग बेरोजगार नावाची एक सिरीज मिळाली. मग इथपर्यंतचा तो प्रवास. शीतल, तुमचा प्रवास नेमका कसा होता? कारण तुम्हाला या क्षेत्रामध्ये आधीपासून यायचं होतं की म्हणजे एक्सपेक्टेड, म्हणजे अचानक तुम्ही आले? मी ठरवलं नव्हतं. म्हणजे बीइंग अन ॲक्ट्रेस वॉज नॉट फर्स्ट ऑप्शन ॲज अ करियर. माझा स्पोर्ट्सकडे जास्त भर होता लहानपणापासून. मी स्विमिंग, तायक्वांदो, स्किपिंग, मी स्किपिंगची नॅशनल मेडलिस्ट आहे. मी हॉर्स रायडर आहे खूप चांगली. आणि असंच करत मग 9th-10th असताना मी एक मराठी रियालिटी शो केला होता. तिथे मी ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून गेले होते झी मराठीवरती, मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा. तर त्याच्यामध्ये मी माझं ग्लॅमर किंवा फिल्म इंडस्ट्रीकडे बघण्याचा तो एक फर्स्ट इम्प्रेशन होता ज्याने मला ॲट्रॅक्ट केलं. सो तिथून मग मी ब्युटी पेजंट्स कॉम्पिटिशन्स असतील, मग डान्सकडे वळले, डान्स कॉम्पिटिशन्स करायला लागले, यूथ फेस्टिवल्स, मिस महाराष्ट्र 2015 झाले. मग अजून मग तसेच टायटल्स मिळत गेले खूप सारे. मग कॉलेज करत असताना, इंजिनिअरिंग करत असताना मला बबनसाठी ऑडिशन्स मिळाले, ऑडिशनसाठी बोलवलं. मग त्याच्यामध्ये मी मोहराच्या दारावर ह्या गाण्यामध्ये ॲज अ परफॉर्मर म्हणून मी इन झाले होते. सो ती माझी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲज पहिलं पाऊल माझं ते होतं ऑफिशियल. आणि मग त्याच्यानंतर मग TDM, आणि मग आता प्रमुख भूमिकेत रुबाब आहे. तर ते असं जोडत गेलेलं आहे. मलाही तसं आधी हे नव्हतं एवढं. माझे आईवडील दोघे डॉक्टर आहेत. सो नॉन फिल्मी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये असं काही हे नव्हतं. मला एकतर इंजिनियर नाही तर डॉक्टर असंच माझा ट्रॅक होता खरं तर सुरुवातीपासून. पण तो मग मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली खूपच. म्हणजे इकडे इतकी ओढ झाली की नाही, आय एम बॉर्न टू डू दिस, असं जे वाईब येतं ना आपल्याला, त्याच्या मग मी त्या क्षणी ठरवलं होतं की नाही, आय वॉन्ट टू बिकम अन ॲक्टर. असं सरांचा प्रवास पण खूप स्ट्रगल आहे, कारण बरेचसे म्हणजे तुम्हाला नॅशनल अवॉर्डपर्यंत तुम्ही गेले. त्याच्यानंतर हा तुमचा पहिला चित्रपट म्हणजे ऑफिशियलरित्या लॉन्च होत आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? खूप आनंद वाटतोय. जे स्वप्न बघून गावातनं आलो होतो मी 18-19 वर्षापूर्वी, तर ते आत्ता पूर्ण होतं आहे असं आहे. आणि खूप आनंद आहे मला. आहे तेवढाच माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. कारण हे स्वप्न फक्त माझं नव्हतं. मी घेऊन जरी आलो तर माझ्यासोबत माझ्या घरच्यांचं, माझ्या इथं आल्यानंतर सगळ्या मित्रांचं हे स्वप्न झालं. आणि ते स्वप्न संजय झणकर सर किंवा गौरी झणकर मॅम यांच्या साथीनं ते आता पूर्ण होतं आहे. झी स्टुडिओत सोबत आलं, मग त्याच्यात उमेश कुमार बन्सल सर किंवा भवेश जानवलेकर सर आले, आणि आमच्या सगळ्यांचं हे स्वप्न झालं. आणि ते आता एवढं मोठं झालं आहे की विश्वास बसत नाही की अरे हे खरं आहे का. म्हणजे आता नागराजांना स्वतः फोन करून कौतुक करतायत. अण्णांना ट्रेलर खूप आवडला. अण्णा होते ट्रेलर लॉन्चला. अण्णांना खूप आवडला ट्रेलर. त्यामुळे तेच आहे की एक तर एवढ्या मोठ्या लेवलला रिलीज होतं आहे. अण्णांनी ट्रेलरला आले होते, त्यांना आवडला. आणि ही सगळी झी म्हटल्यानंतर एक विश्वास येतो फिल्मचा की झी आहे म्हटल्यानंतर चांगलंच काहीतरी असेल. त्यामुळं तोही एक मुद्दा आहे. तर खूप आनंद आहे, म्हणजे सगळीकडे आनंद आहे असा. त्या चित्रपटामध्ये मी एक बघितलं की तुम्ही प्रामुख्याने ग्रामीण भागात ती शूटिंग केलेली आहे. ती शूटिंग नेमकं कुठे झाली होती? ही सांगली जिल्ह्यात आटपाडी नावाचा तालुका आहे, आणि आटपाडी तालुक्यात शेटफळे गाव आहे.
जे गदी माडगुळकरांचं जन्मगाव आहे. त्या गावात जास्तीत जास्त शूट 70% म्हणू शकतो. मग सांगलीच्या परिसरात बाकीचं 30% झाले. एक 35 ते 40 दिवसाचं शूट आहे आणि शिफ्ट वगैरे वाढलेल्या त्या वेगळ्या आहेत. आणि त्याच्या अगोदर मग आमचं वर्कशॉप सुरू होतं, महिना दीड महिना असं सगळं. पण रुबाब म्हटल्यावरती काय असतं की प्रामुख्याने बुलेट किंवा थार वगैरे हे असं असतं. पण ह्या पिक्चरमध्ये तुम्ही नाही का प्रामुख्याने संभाजीसाठी तुम्ही स्प्लेंडर गाडी वापरली, तर नेमकं याचं काय म्हणजे राहत होतं? बघा काय आहे, आता तुम्ही पण गावाकडचे आहात आणि गावाकडे बघितलं तर जास्त करून तीच गाडी वापरतात, दुसऱ्या गाड्या वापरत नाही. जे आपले साधारण पोरं मिडल क्लास अशी जी पोरं आहेत त्यांच्याकडे त्याच गाड्या आहेत, CD100 किंवा मग स्प्लेंडर. त्यामुळं मला ती गोष्ट ज्या इंटेन्शननी सांगायची होती त्याच्यामधला जो खरेपणा आणायचा होता, गोष्टीला ग्राउंडेड ठेवायचं होतं, जोरानेच आणायचा होता आणि त्याच्यामध्ये ती एक गोष्ट बसते की जसं आहे तसं दाखवूया हा रियालिटी, आणि त्यामुळं ती गाडी आहे. नाही पण तुम्ही म्हणजे पहिला चित्रपट आहे तो लॉन्च झालेला आहे, पण लव्ह स्टोरीज का निवडली तुम्ही? म्हणजे इतर गोष्टी तुम्ही का केल्या नाही? नाही, इतर गोष्टी पण आहेत, करायच्या आहेत त्या पण मला आत्ता जे काही सगळं चाललेलं आहे प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन, तर मला वाटलं की ही गोष्ट आत्ता आपण करायला पाहिजे. माझ्याकडे गोष्टी आहेत खूप. मी खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स पण केलेल्या आहेत, मी फेस्टिवलमधनं आलो आहे आणि आत्ता मला ते अजून वाटतं की आपण करू शकतो. पुढं कधी तर त्या गोष्टी मी करेनच, पण ही गोष्ट सगळ्यात जास्त प्रामुख्यानं वाटलं की लॉकडाऊन नंतर ही आत्ता सांगायलाच पाहिजे आपल्याला. आणि त्यामुळे लव्ह स्टोरी आहे ज्याच्यामध्ये छान गाणी आहेत. आपल्याला काय होतं की जास्तीत जास्त लोकांना जी आवडणारी गोष्ट आहे ना ती लव्ह स्टोरी आवडते आणि त्याच्यातनं काहीतरी सांगायला आवडतं. आणि माझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं जमा झालं होतं जे मला वाटलं की हे सांगायला पाहिजे. आणि मग मी संभाजी थ्रू, शीतल थ्रू, म्हणजे सूरज आणि वैशाली थ्रू ते सांगण्याचा प्रयत्न फिल्ममध्ये केलेला आहे. आणि त्याला मग परत छान गाणी आहेत, एक्सपेरिमेंट केले म्युझिकमध्ये. चिनार म्हैसरांनी वेस्टर्न म्युझिक केले, म्हणजे फिल्म जरी बोलीभाषा ग्रामीण असली तरी जरा वेस्टर्न केले आणि खूप अप्रतिम म्युझिक केले आणि ती आपल्याला बघायला मजा वाटते फिल्म. संभाजी एकंदरीतच त्याच्यामध्ये तुफान डॅशिंग होता, म्हणजे प्रेम प्रकरण भंग होतं, त्याच्यानंतर संभाजी बऱ्याचशा गोष्टी करतो. तर संभाजीच्या लाईफमध्ये म्हणजे असं रिअल काही घडलं आहे का? रिअल म्हणजे हार्टब्रेक घडला आहे ना, घडला आहे चांगला, त्याबद्दल सविस्तर सांगू. हा म्हणजे माझ्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात असं घडतंच की जे माझ्या आयुष्यात घडलं, आपण कधीतरी कोणावर तरी तसं प्रेम केलेलं असतं जे पहिलं असतं, स्पेशल असतं, केलं आहे, आणि त्यानंतर जे दुःख होतं ते पण स्पेशल असतं. तो माणूस तसाच राहतो स्पेशल आपल्या आयुष्यात, आजही राहतो. ती आठवण चांगली राहते, माझी आहे, चांगली आठवण आहे ती. माझ्यामध्ये रुबाबमध्ये पण तेच अंडरलाईन करायचा प्रयत्न करतो आम्ही की कुठली प्रेम रुबाबदार असतं, पहिलं असू दुसरं असू ते रुबाबदारच राहतं. त्याचा प्रत्येकाचा टेक वेगळा असू शकतो, प्रमाण वेगळं असू शकतं. सूरज हा खूप आतून प्रेम करतो, तसंच त्यामुळं रागही टोकाचा येतो त्याला, जो आम्ही ट्रेलरमध्ये तुम्हाला ज्याच्या छटा दिसल्यात. पण सूरजचं प्रेम तुम्ही बघायला या की तो कसं प्रेम करतो, जे तुम्हाला रुबाब या सिनेमात दिसेल. आणि तसंच माझं जेव्हा झालेला जो हार्टब्रेक तो आहे स्पेशल मोमेंट आहे माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक अनुभव हा आयुष्यात कामीच येतो. आत्ता माझ्या मते मागच्या इंटरव्ह्यू दिल्याचा अनुभव इथे कामी येतो, तसा पहिला प्रेम केल्याचा अनुभव इथे कामी येणार आहे, आयुष्यात कामी येत राहतो. कारण तो माणूस आपल्याला काहीतरी देऊन जातो. त्या माणसाचं काहीतरी असतं की मला असं वाटतं की ते स्पेशल असतं. कुठली रिलेशनशिप घडते, मग बहिणीबरोबरची असू दे, भावाबरोबरची असू दे, एखाद्या व्यक्तीबरोबरची असू दे, ती स्पेशल असते. ती काही ना काहीतरी एक पाऊल पुढे घेते आपल्याला आयुष्यात. आणि त्यामुळे आज मी वैशालीबरोबरचं माझं जे नातं सूरजचं आहे ते इतकं स्पेशल आहे आणि इतकं खरं आहे. कारण ते पहिलं आपण जसं असतं तसं ते परत जागृत होतं. कारण त्या दोघांचाही तसा टेक आहे खरा. तो तिला स्पष्ट बोलतो की मी हे करतो, हे करतो, हे करतो, असं काय बघतेस माझ्यात. मग ती म्हणते रुबाब. तो कन्सेंट घेऊन प्रेम करणारा पोरगा आहे, तो ट्रान्सपरंट आहे. कुठला तो? तेवढंच घेऊ मी.
मी दारू पितो, गुटखा खातो, सिगरेट पितो. असं काय बघितलंस माझ्यात? रुबाब. तर एकंदरीतच आता तुमचा हा चित्रपट लॉन्च झालेला आहे. तुम्ही आता आणखी कोणत्या कोणत्या चित्रपटामध्ये काम करणार? अपकमिंग चित्रपट तुमचे कोणते येणार आहे किंवा हिंदी सिनेसृष्टीमध्ये तुम्ही जाणार आहे का? इच्छा तर आहे. का नसणार इच्छा? इच्छा तर आहे हिंदी सिनेसृष्टीत जायची. ऑब्व्हियसली हिंदी काय, बॉलिवूड, हॉलिवूड सगळंच सगळंच करायचं आहे. कारण ठरवलं आहे आत्ता म्हणजे ज्या वेळेस इन झालं आहे त्यावेळेस ठरवलं आहे की ह्या पाथवर चालायचं आहे आणि ही कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी. त्यामुळे तुमचा प्रश्न, अपकमिंग काम ते जेव्हा येईल तेव्हा सांगूच मी. आता काय रिव्हील करू. हो आहे असं म्हणेन मी, पण ते खूप गुपित आहे. एकंदरीतच अतिशय छान अशा गप्पा रुबाबदार माणसाने आपल्यासोबत केलेल्या आहे. तर प्रेक्षकांना नेमका हा चित्रपट कसा वाटणार आता हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आणि प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.